हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी मराठीचा शोध हा साहित्य प्रकारातला शोध हा धडा घेते आहे. ओके. आणि जो लिहिला आहे वपू काळे यांनी. तर सगळ्यात पहिले मला हे सांगायचं आहे की वपू काळे म्हणजे वसंत पुरुषोत्तम काळे हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथनकार होते. यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आणि हे वपू हे वास्तुविशारद पेशाने होते. आणि वपूची वैशिष्ट्य म्हणजे कथेला एकदम शेवटी कलाटणी देणे ही त्यांच्या लेखणीची ताकद होती. आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखनाचा सन्मानही मिळालेला आहे. आणि त्यांनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही गौरवले आहे. ठीक आहे. आता ही जी कथा आहे शोध, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की वपू काळे यांची शोध ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथा आहे. आणि जगात चांगल्या माणसांची संख्या जास्त आहे. चांगल्या माणसांची कथा आणि व्यथा मांडली आहे. अणू आणि 1 रुपयाची नोट या 2 गोष्टी भोवती कथानक शोध ही जी कथानक आहे फिरते. शेवटी रहस्याचा उलगडा कसा होतो या कथेची गुंफण पात्रांच्या संवादातून सरकत जाते. प्रत्येक पात्र हे अप्रतिम रंगवलेले आहे आणि जीवनाचे सार सुंदररित्या मांडले आहे. शीर्षक कथा कथेला शीर्षक आहे शोध, हे अगदी योग्य आहे. आणि ही कथा वाचकाला जीवनाविषयी विचार करायला बाध्य करते की आपण देवाने आपल्याला जन्म तर दिला आहे मनुष्याचा, पण हा कशासाठी, हा सार्थ कसा करायचा, तर आपल्याला शोध घ्यायचा आहे. आपण हा जन्म जो घेतला काही ना काही शोधण्यासाठी प्रत्येकाला हा जन्म मिळतो. आणि शोध आयुष्यात हा चालूच राहतो मरेस्तोवर. कोणाला पटकन आपल्या जीवनाचा शोध लागतो की आपण काय जगतोय, आपल्याला अजून आयुष्यात काय करायचं आहे. कोणाकोणाला मरेस्तोवर शोध लागतच नाही, असंही खूप जणांचं आयुष्य दिलेलं आहे. तर हे याला वय नसतं. कुणाला खूप तरुण वयातच पटकन कळतं की आपण काय शोधलं पाहिजे, आपल्याला कशाची आवश्यकता आहे, आपलं जीवन हे कशासाठी आहे. ठीक आहे. तर आता याच्यात मी उत्तराद्वारेच ही कथा संपूर्ण करते. तर सगळ्यात पहिले स्वाध्यायामध्येच ही कथा येते. तर सगळ्यात पहिले मी कारणे लिहा हे वाचते. अनूनं घर सोडलं कारण अनूला तिचं स्वतःचं म्हणून जगायचं होतं, पूर्णतः वेगळं होऊन जगायचं होतं. आणि लग्नापूर्वी तिला ती एकटीच म्हणून जगायचं होतं. तिला 5 वर्ष फक्त तिचे स्वतःचे हवे होते, कोणाशीही संबंध न ठेवता, वडिलांशी सुद्धा नाही. पूर्णतः अलगीकरण म्हणजे ज्याला आपण आयसोलेशन म्हणतो. कोणी तिला त्याचा हिशोबही विचारता कामा नाही. तर अनूला कधी असं पण वाटलं, तिला आई तर नव्हती, वडील होते, आणि तिला असं वाटलं की कमीत कमी लग्नापूर्वी तिला एकटं जगायचं होतं 5 वर्ष तरी. लग्नापूर्वी का, कारण लग्नानंतर ती कुठलीही स्त्री बेडीत अडकली की तिचं आयुष्य पूर्ण बदलून जातं. ती स्वतःची राहतच नाही, तिचं अस्तित्व बदलून जातं. जसं आपण आरशातली स्त्रीमध्ये बघितलं, खाम या कवितेत बघितलं, सर्कस ही इंग्लिश कविता त्याच्यात बघितलं की स्त्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. ती हरपून जाते, तिला तिचं अस्तित्व स्वातंत्र्य मिळत नाही. म्हणून अनुला असं वाटतं की 5 वर्ष मला एकटं जगायचं, मला कुणाशीही संबंध ठेवायचे नाही. ठीक आहे. तर म्हणून ती घर सोडते आणि ती म्हणते की मला हिशोब विचारायचं की मी कुठे आहे, काय करते याचाही. ठीक आहे. म्हणजे संपूर्णतः अलगीकरण, आयसोलेशन. कधी कधी आपल्या जीवनातही अशी वेळ येते की आपल्याला सुद्धा नको, आपल्याला आता एकटं कोणीच नको, मला एकटं आता स्वतःला, मला माझ्यापुरती वेळ हवा आहे, मला माझं जीवन जगायचं आहे, मी कोण आहे, मला माझा शोध घ्यायचा आहे. ठीक आहे. तर दुसरं पाहता, जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा असं अनु म्हणाली होती. ठीक आहे. तर तिचे ते उत्तर काय की तिचे म्हणणे होते की आपण परंपरेनुसार कुणाच्या ना कुणाच्या मनाने वागतो. ही आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती स्पेशली, की भारतात ही स्त्रीला रुजवलं जातं की आपली ही परंपरा आहे, ट्रॅडिशन, कल्चर आहे की नाही, की आपल्याला मोठ्यांचं ऐकायचं आहे, आपल्याला जर कोणी काही सांगत असेल तर आपल्याला त्याचं ऐकलं पाहिजे, आपण स्वतःचं मत एकदम प्रकट करू नये. ठीक आहे. तर ती म्हणते की आपल्याला हे परंपरेनुसार कोणाच्या मनाने वागतो आणि आपण आपले व्यक्तिमत्व स्वतः न घडवता दुसऱ्यावर अवलंबून असतो. ते अगदी तंतोतंत करा की आपण दुसऱ्यावर अवलंबून जातो, आपलं स्वतःचं मत हे राहतच नाही. ठीक आहे. दुसऱ्याची सावली आपण स्वतः घेऊन चालतो, स्वतंत्र विचार करण्याची ताकद हरवून बसतो.
आणि आईवडिलांचे जे शत्रू ते आपले शत्रू, त्यांचे जे आवडते तेच आपलेही आवडते. म्हणजे आपला स्वतंत्र मेंदू असताना आपण दुसऱ्यांच्या डोक्याने चालतो आणि वाढतो. हे खरंच आहे की आपल्या आईवडिलांचे जे शत्रू असेल ते आपण म्हणतो की नाही, हे आपले माझे पण शत्रू आहेत. ठीक आहे, कारण की आपल्याला आपली ती परंपरा आहे, आपण परिवारात राहतो आहे. ठीक आहे, आणि आपण तसंच वाढतो त्यांच्या सवयीत. आपला स्वतःचा वेगळेपणा हा नसतो. तर स्वतः निर्णय घेणे, स्वतःच्या मताने चालणे ही कार्यक्षमता विसरून बसतो. हे कल्चर आणि ही आपल्याला कुठे संस्कृती पाहायला मिळते? पाश्चिमात्य देशात. ठीक आहे, पण आता अलीकडे अशी संस्कृती आपण आत्मसात केलेली खूप पुष्कळशा तरुणांच्या वागण्यात दिसते. ठीक आहे, तिच्या वडिलांच्या विचारात, म्हणजे अनुच्या वडिलांच्या विचारात आणि तिच्या विचारात किती फरक आहे हेही तिला व्हायचे जाणायचे होते. संपूर्ण सृष्टी, वातावरण, भोवतालचे सर्व काही तिला तिच्या चष्म्याने, नजरेने बघायचं होते. तर आतापर्यंत ती वडिलांच्या सावलीत वाढली होती, पण आता ती म्हणते की माझा चष्मा लावायचा, मला माझ्या नजरेने दुनिया बघायची आहे. काय आहे, कशी आहे, मला माझे निर्णय घ्यायला मी ठाम उभी राहिली पाहिजे. मला प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी आधाराला नको आहे, कारण अशी वेळ प्रत्येकाच्या जीवनात येते. काही लोकांना खूप घमंड असतो की मला तर नवरा आहे, परिवार आहे, मला कोणाची गरज नाही, सगळेजण माझा परिवार माझं बघेल. पण अशा स्त्रीला सुद्धा कधीकधी एकटेपण येतं आणि तिला तिचे निर्णय करायला बाध्य पडतं, असंही होतं. ठीक आहे, तर अनुला हे लग्नाच्या आधीच हे सगळं काही अनुभवायचं होतं की मला एकट्यात निर्णय घेणे, मी परिपक्व झाली पाहिजे. ठीक आहे, तर प्रत्येक व्यक्तीचं, घटनेचं आणि वस्तूचं मूल्यमापन करायचे होते तिच्या एकटीच्या नजरेने. जगाकडे बघायचे होते तिच्या स्वतःच्या चष्म्याने, तिच्याच नजरेने, स्वतःच्या लग्नाआधी, तिचा स्वतःचा संसार सुरू होण्याआधी. ठीक आहे, आता अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते, कारण अनु ही तल्लख बुद्धीची मुलगी होती आणि कुठलेही काम मन लावून करण्याची चांगली सवय तिला होती. कोणतेही काम करण्याची शक्ती होती. सगळ्यात महत्त्वाचे, ती डॉक्टर होण्याची तिची कुवत होती. ठीक आहे, आता याच्यात अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे हे थोडक्यात स्पष्ट करा. ठीक आहे, स्वतःचे अनुभव स्वतःच जमा करायचे आहेत. समाजात मिसळल्याशिवाय समाज समजत नाही. हे तर अगदी खरं आहे की आपण जेव्हा समाजात लोकांमध्ये मिसळतो, त्यांचे स्वभाव जेव्हा जाणून घेतो, त्यांच्या संपर्कात जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला कळतो की ही व्यक्तीने किती मुखवटे घातले. वर मुखवटा खूप हासरा असतो, ती आपल्याशी खूप छान वागते, आणि मागून मात्र ती आपल्याच विरोधात बोलत असते, कार्य करत असते, गाड्या करतात ज्याला म्हणतात. ठीक आहे, आपल्याला माहिती नसतं सुरुवातीला. म्हणून समाजात मिसळणं खूप महत्त्वाचं आहे, कारण समाजात जेव्हा आपण मिसळतो तेव्हाच आपल्याला समाज काय आहे हे कळतं. समोरची व्यक्ती आपल्याच बरोबर असून आपल्याबरोबर कसा घात करेल याचा नेम नाही. ठीक आहे, तर तिला तो बघायचा होता. आणि समाजही विशाल अर्थानं व्यक्तीच असते आणि व्यक्ती घटक रूपानं समाजच आहे. अनुला यातलं सत्य शोधायचं होतं. अनुला हे शोधायचं होतं. काय? प्रत्येक पात्र याच्यातलं काही ना काही शोधतायत. हेच आपल्या जीवनात पण प्रत्येक जण हे करत असतं. ठीक आहे, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यामध्ये आपण काही ना काही शोध घेतच असतो आणि शोध लागत असतो आपल्याला. ठीक आहे, पण मरेस्तोवर आपण इतके अनुभव घेऊनही हुशार होतच नाही, चतुरपणा येत नाही. कारण प्रत्येक माणूस धक्के खात समोर जातो, तो पडतो खाली, उठतो, सांभाळतो तोंड स्वतःला, पुन्हा होऊ शकतो समोर, पुन्हा अजून काही आपल्या पुढ्यात वाढलेलं असेल ते आपल्याला नंतर कळतं. कारण समाजात मुखवटे घालून वावरणारे लोक खूप असतात आणि हे जाणून घेण्यासाठी अनुला समाज समजायचा होता तिच्या स्वतःच्या नजरेतून, तिच्या स्वतःच्या चष्म्यातून. ठीक आहे, आता कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा. ठीक आहे, कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा. लेखक आणि त्याची पत्नी मुक्ता, ठीक आहे, त्यांना भेटायला आलेल्या भिडे दाम्पत्यांना अनुच्या खोलीत मुंबईत सुट्ट्या पैशाअभावी अनुच्या टेबलवरच्या काचेखालची नोट देतात आणि हे नंतर अनुला सांगतात. हे कळताच अनु गप्प होते. नोट घेण्यावर नाराजी व्यक्त करत ती लगेच भिडेंच्या घरी जायला निघते. आता लेखक आणि त्याची पत्नी अनुच्या खोलीवर थांबतात मुक्कामासाठी. त्यांना भेटायला त्यांच्या ओळखीची भिडे दाम्पत्य येतात. आता ते येतात, त्यांच्याकडे चिल्लर नसते, तर ते अनुच्या टेबलाच्या काचेच्या खाली नोट दिसते, ती त्यांना देऊन देतात. त्यांना माहिती नसतं की ठीक आहे देऊन देऊ. अनुला जेव्हा हे कळतं तेव्हा ती ताबडतोब भिडेच्या दाम्पत्यांच्या घरी जाते.
आणि अनु नेमकी त्याच नोटेच्या मागे का लागते, त्या नोटेत असे काय होते. लेखकाला देखील संभ्रमात, लेखक देखील संभ्रमात असतो की याच्यात या नोटेत काय आहे, पैशासारखी पैसा आहे तो. पण याच्यात असं काय की अनु आपल्याला काही न सांगता लगेच निघून गेली. नंतर ती त्यांना बोलते सुद्धा. ठीक आहे. हा प्रसंग कुतूहल आणि जिज्ञासा लेखकाच्या मनात आणि वाचकाच्याही मनात उत्पन्न होतो. आपण जेव्हा कथा असतो आपल्याही मनात होतो या नोट असं काय असेल की अनु ताबडतोब भिडे दाम्पत्याकडे का जाते. तर ही घटना कुतूहल आणि जिज्ञासा उत्पन्न करते वाचकाच्या मनात आणि लेखकाच्या मनात. ठीक आहे. आता कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा. आता कलाटणी देणे हे वपू काळेंच्या बिलकुल हातात लेखणी चमत्कारिक होती. ही बरोबर प्रत्येक कथेला ती शेवटी कलाटणी द्यायची. ठीक आहे. तसंच आता हा कोणता प्रसंग आहे की हॉस्पिटलमध्ये काम करत असताना लहान मुलांच्या वॉर्डमध्ये अनुची ड्युटी होती. ठीक आहे. एके दिवशी सकाळी 8-9 वर्षाची मुलगी ॲडमिट झाली, तेही गंभीर अवस्थेत. शरीरभर नळ्या सलाईन लावलेल्या, त्या फक्त तिच्या परिवारासाठी. ठीक आहे. तिच्या यातना अनु पाहत होती. असह्य होऊन तिने डॉक्टरांना त्या नळ्या काढण्यास परवानगी मागितली, कारण ती नक्षत्रासारखी मुलगी काही फार जगणारी नव्हती. त्या मुलीने अनुचे धन्यवाद मानले. अनुने उद्या भेटण्याचे तिला सांगून ती घरी निघून गेली. दुसऱ्या दिवशी अनुला ती मुलगी रात्रीच गेल्याचे कळले आणि 15 दिवसानंतर त्या मुलीची आई अनुला हॉस्पिटलमध्ये येऊन एकीकडे नेऊन हातात पाकिट देत 25 रुपये बघून अनु त्यांना ते पैसे दानपेटीत टाकण्यास सांगते. त्यांना ते पॅकेट दिलं आणि ती म्हणते की अनु म्हणते हे नाही मी घेणार, हे तुम्ही दानपेटीत टाका. अनुला मुलीची सुनीताची, ठीक आहे, आई कमीत कमी त्यातील 1 रुपयाची नोट तरी ठेवण्यास म्हणते. ठीक आहे. म्हणजे त्या मुलीची जी वरण पावते तिची आई तिला पैसे द्यायला, तर अनु म्हणते की मला हे पैसे नको आहे, तुम्ही हे पैसे दानपेटीत टाका. तर तिच्यामध्ये कमीत कमी यातली 1 नोट तरी ठेवा, अनुची त्या मुलीची आठवण म्हणून. ठीक आहे. तर तिच्या आईला उशाखालची खाऊसाठी दिलेली रुपया अनुला देण्यास सांगते आणि डोळे मिटते ते कायमचे. रुपयामागचे हे गुण उकलताच वाचकही भावूक होतो जेव्हा आपण वाचतो की अच्छा हे कारण होतं म्हणून अनु त्या नोटेमागे इतकी अस्वस्थ होते हरवण्याच्या मागे, म्हणजे ती दुसऱ्याकडे जाण्याच्या मागे. आणि मग हे वाचताना आपल्याला सुद्धा मन भरून येतं. आणि अचानकच कथेत अफाट कणखर बनलेली अनु एकदम भावूक रुग्णात गुंतणारी अनु होते. म्हणजे जी अगदी कठोर जिद्दी अशी अनु आपल्याला वाचक डोळ्यासमोर ठेवतो. स्वतःचा शोध घेणारी, कोणाच्या ही सावलीखाली न वाढायचा निर्णय घेणारी, एकदम ती अचानकच हे वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं, जिथे ती भावूक अनु आपल्याला दिसते. हा प्रसंग कथेला कलाटणी देणारा आहे. ठीक आहे. आता तुमच्या शब्दात माहिती लिहा. भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी. ठीक आहे. आता पहा, भिडे दाम्पत्य लेखक व त्यांच्या पत्नीस भेटून परतीला घरी टॅक्सीने जाताना एका म्हातारा आडवा आल्याने ते दोघेही घरी न जाता म्हाताऱ्याला दवाखान्यात ॲडमिट करतात. आणि टॅक्सीवाल्याची चूक नव्हती म्हणून त्याची जबानी द्यायला पोलीस स्टेशनात गेले. त्यांचा चांगुलपणा इथे आड आला. त्यांची लोकसेवा हा गुण इथे दिसतो. दुसरा प्रसंग म्हणजे अनुच्या नोट शोधाच्या कार्यात भिडे दाम्पत्याने घेतलेले कष्ट. या दोन्ही प्रसंगात त्यांची सेवाभावी वृत्ती दिसून येते. समाजकार्य, समाजप्रेम हे गुण भिडे दाम्पत्यांमध्ये दिसतात. ते खरंच समाजमय होते. आपुला नसे तो आपुला, परका तो आपुला, सेवा हाच धर्म, हे त्यांनी आत्मसात केलेले दिसते. म्हणजे भिडे दाम्पत्य म्हणजे लेखकाच्या ओळखीची असतात. ठीक आहे. तर हे 2 प्रसंग म्हणजे भिडे दाम्पत्य समाजसेवा ही खूप वेळा जसं ते टॅक्सीमध्ये जात असतात, मध्येच त्यांच्या आडवा म्हातारा येतो. चूक टॅक्सीवाल्याची नसते पण त्याची जबाबदारी द्यायला ते जातात. म्हाताऱ्याची चूक असते तरी देखील म्हाताऱ्याला ॲडमिट ते करायला जातात. ठीक आहे. आणि अनुच्या नोट शोधेच्या कार्यमोहिमेत ते सुद्धा सहभागी होते. खरं तर त्यांना गरज नसते पण नाही, समाजसेवा, सेवा परमो धर्म, आणि आपुला नसे तो आपला, परका तो आपुला, हे त्यांच्या वागण्यातून दिसतं. आणि खरंच खूप वेळा आपल्याला समाज घात करतो आपला, तरी देखील आपण समाजाला कुठेतरी बांधलेलं असतो. ठीक आहे. तर ही नाती आपल्याला खूप वेळा आपण मदत करून जातो. आणि खूप वेळा असं होतं की आपल्याला समोरचा माणूस माहिती असतो की किती क्रूर आहे, याने आपल्याला खूप त्रास दिला, तरी आपण न कळत कधीतरी त्याला मदत करून जातो. कारण आपला धागा जो आहे माणुसकीचा, तो समाजात बांधलेला आहे कुठेतरी, म्हणून आपण हे कर्तव्य पार पाडत जातो. ठीक आहे. तर
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष. आता टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभाव विशेष सांगा. त्याच्यात भिडे दाम्पत्यांनी टॅक्सी ड्रायव्हरच्या बाजूने जबानी देऊन त्याला वाचवले. याची जाणीव त्याला टॅक्सीवाल्याला म्हणजे होती. त्यांनी भिडेचे खूप आभार मानले. नंतर नोट शोधण्यासाठी सर्वांना बरोबर राहून नोट मिळेस्तोवर साथ त्यांनी दिली. ठीक आहे. आणि तो कृतज्ञ होता. रात्रीचे 2:30 वाजले असतानाही तो सगळ्यांबरोबर थांबला नोटेमागची कहाणी ऐकायला. कहाणी ऐकून त्याचे एक प्रकारे अनुला जीवनाचे सार सांगितले. आता पहा, टॅक्सीवाल्यालाही माहीत होतं की आपल्याला भिडे दाम्पत्यांनी वाचवलं, कारण जबानी द्यायला ते पोलीस चौकीत आले. त्यांनी आपल्याला वाचवलं, आपलं आयुष्य वाचवलं. ते तो कृतज्ञ होता. त्याच्याही लक्षात होतं, ही वॉज ग्रेटफुल. त्याच्या लक्षात होतं काही माणसं असे पण टॅक्सीवाल्यासारखे सुद्धा असतात. ठीक आहे, की जर आपल्याला कोणी मदत केली तर ते शेवटपर्यंत ते ऋण फेडतात आणि ते लक्षात ठेवतात. काही माणसं विसरून जातात, पण टॅक्सीवाला खूप चांगला होता. ठीक आहे. आणि मग तो काय करतो, ते तो होतो आभारी म्हणतो आणि तो म्हणतो की मी सुद्धा या नोट शोधेच्या मोहिमेमध्ये मी सुद्धा तुमची मदत करेल. आणि मग ते तसं, आणि तो ते अनुची ती नोटेमागची कहाणी त्याला पण ऐकायची उत्सुकता असते, तर तो ऐकतो. ठीक आहे. पण आता पहा, माणूस भूतकाळात अडकला की संपलं, मग भविष्य काळही खराब होतो. नजर नेहमी समोर हवी एखादा ड्रायव्हरसाठी. मग तो कहाणी ऐकतो आणि त्याच्यातूनच अनुला जीवनाचा सार सांगतो. आणि हे जीवनाचा सार आपल्याला देखील याचा बोध मिळतो की माणूस भूतकाळात अडकला म्हणजे वेन अ मॅन गेट अरेस्टेड इन द पास्ट, म्हणजे भूतकाळ जेव्हा अडकतो त्याला संपूर्ण भविष्यकाळ त्याचा खराब होतो, कारण तो त्याला फ्युचर दिसतच नाही. त्याला वाटतं की अंधारात तो सारखा मागचाच विचार करतो की माझ्या आयुष्यात असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं. पुढे प्रकाश आहे हे त्याला दिसतच नाही. ठीक आहे. तर तो म्हणतो की एखाद्या ड्रायव्हरसारखं व्हा. नेहमी ड्रायव्हर कसा नेहमी गाडी चालवताना समोर पाहतो, तसं तुम्ही पहा. आयुष्यात आपल्या जीवनात नेहमी समोर बघावं, मागे बघायचंच नाही. डोंट टर्न बॅक. आणि गाडी ड्रायव्हर म्हटला तर गाडी चालवताना खाच, खळगे, वळण, घाट हे सगळं येणार, अपघात होणार. गाडी कशी चालवायची हे तुम्हाला निर्णय घ्यायचा आणि कोणचा रस्ता आपण शोधायचा, आपण कुठल्या रस्त्याने जायचं हे ड्रायव्हरला शोधायचं. तसंच तुम्ही आहे, तुमच्या जीवनाची ड्रायव्हर तुम्ही आहात. तर तुम्हाला मागे नाही बघायचं आहे, मागे काय घडलं ते घडलं. जस्ट डोंट क्विट इट जस्ट बिकॉज ऑफ अ बॅड पास्ट. लुक फॉरवर्ड. ठीक आहे. तर मग ते म्हणतात वर्तमानातही न गुंता वागायचं. वर्तमान म्हणजे प्रेझेंट, म्हणजे आता प्रेझेंटच चालू द्या, हा माझ्याशी चांगला वागला नाही तर तो कट कारस्थान करायचा, त्याचा तो राग आपल्या मनात ठेवायचा नाही. त्याच्यामुळे आपलीच तब्येत खराब होते, आपला वर्तमान खराब होतो. त्याच्यासाठी वर्तमानात सुद्धा गुंतायचं नाही आणि भूतकाळात तर अजिबातच नाही. फक्त नजर समोर ठेवायची. विचार कोणाचा करायचा, भविष्यकाळाचा, की पुढे आपल्या पुढ्यात काय वाढलं आहे त्याचा विचार करायचा. ठीक आहे. तर हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा सहसा मिळत नाही. तो म्हणतो की हातातनं एकदा निसटलेली वस्तू अशी सहजासहजी मिळत नाही. ठीक आहे. आणि शेवटी तो म्हणतो, ड्रायव्हर काय म्हणतो, बा साधा ड्रायव्हर, पण माणुसकीचे धडे आपल्याला कोणत्याही क्षणी कुठल्याही माणसाकडनं, कुठल्याही व्यक्तीकडनं जीवनात मिळू शकतात. लहान मुलांकडनं सुद्धा आपल्याला ही शिक्षा मिळते, बोध मिळत असतात जीवनात. असं नाही की खूप मोठ्या पदावरचा माणूस हवा. हा साधा टॅक्सी ड्रायव्हर पण तो माणूस आहे, त्यांनी जीवन बघितलेलं आहे. तो म्हणतो माझ्या टॅक्सीमध्ये अशी कित्येक प्रकारचे लोक येतात. काहींशी संबंध खूप चांगलेच होतात, काही बोलायला शिष्ट असतात, त्यांची इच्छा नसते. काही लोक होला हो नाहीला नाही असे बोलतात. तेच आपल्या जीवनात आपलं जीवनसुद्धा एका ड्रायव्हरसारखं आहे. ठीक आहे. तर तो म्हणतो की हातातून निसटलेल्या सगळ्याच गोष्टी अशा सहसा मिळत नाही. आणि शेवटी तो म्हणतो, माझी मुलगी मला कायमची सोडून गेली तेव्हा मी काय केलं असेल, काय करावं सांगता. या ओळी वाचकाला सुद्धा निशब्द करतात. म्हणजे जेव्हा आपल्याला कलाटणी मिळते कथेला नंतर कळतं की जी मुलगी मृत्यू पावली, जिला अनुने तिच्या आईने एक नोट म्हणून जी आठवण म्हणून दिली होती, ती मुलगी त्या टॅक्सीवाल्याची होती. आणि ते वाचताना आपण सुद्धा एकदम निशब्द होऊन जातो. आपल्याला कळत नाही की आता पुढे काय होणार, म्हणजे आपण सुद्धा रडायला लागतो, भावूक होऊन जातो. अनुला सुद्धा हा अनुभव कोलमडून टाकलं अनुला. ठीक आहे. आणि तो म्हणतो की माझी तर मुलगी गेली, हातातून नेहमीसाठी निसटली, आता मी काय करावं सांगा. तुम्ही सांगता, याच्यावर काही तुमचं उत्तर आहे का. ठीक आहे. आणि हा विचार सुद्धा आपल्याला सुद्धा बाध्य
करायला भाग पाडतो, की आपण ज्या गोष्टींसाठी रडत बसतो, जे हातातून निसटून गेलं आहे त्याच्यासाठी रडत बसतो, तर रडल्याने ती वस्तू वापस येणार आहे का? नाही. पण तरी देखील आपण रडतो, कारण आपण मनुष्य आहे, आपल्याला भावना आहे. ठीक आहे, आपण वेडं असतो, आपल्याला नाही कळतही वळत नाही. ठीक आहे. आणि त्याचे दुःख न विसरण्यासारखे असूनही तो आपले दुःख हृदयात बंदिस्त ठेवतो आणि दुःखावर पांघरून काढतो. तर तो म्हणतो की मी दुःखी आहे, मी बंदिस्त करून टाकलं आहे हृदयात, ते दुःख त्याच्यावर मी पांघरून टाकलं आहे. ते दुःख माझ्याच जवळ आहे, पण मी त्याचा शोध घेत नाही, कारण मला माहिती आहे ती वस्तू गेलेली येणार नाही, माझी मुलगी वापस येणार नाही. त्याचा शोध घेणे अशक्य आहे. शोध घेतलाही ती मिळणार नाही, कारण ती हातातून निसटून गेलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्या मनाची खंबीरता दिसते. याच्यात आपल्याला काय दिसतं? एका टॅक्सीवाल्याच्या मनाची खंबीरता दिसते, की आपल्याला किती खंबीर व्हायला हवं असतं. कधी कधी आयुष्यात हवीशी गोष्ट आपल्याला हवीशी असते, पण आपण ती प्राप्त करू शकत नाही. तर याच्यासाठी काय हवं? खंबीरपणा हवा. आणि संघर्षमय जीवनाला तोंड देण्याचे सामर्थ्य त्याच्यात दिसते. हे सुद्धा आपल्याला हे पण शिक्षा मिळते, की त्याचं आयुष्य संघर्षमय होतं आणि त्याला कसं तोंड द्यायचं हे सामर्थ्य आपल्याला त्याच्याकडनं कळतं, की अशा प्रसंग आपल्याही आयुष्यात येतात, तर आपल्याला याचं कसं तोंड द्यायचं. ठीक आहे. आता स्वमन. आता कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दात रेखाटा. आता शोध या कथेची नायिका कोण आहे? अनु. ठीक आहे. तर या कथेची नायिका अनु आणि वपू काळेंनी खूपच अप्रतिमरित्या रंगवली आहे. वेगवेगळे रंग या पात्रात आपल्याला तिच्या स्वभावाद्वारे दिसतात. ठीक आहे. अनु इनामदार हे तिचं पूर्ण नाव आहे. अनु इनामदार ही कथेची नायिका आहे. विक्षिप्त स्वभावाची आहे, क्रेझी. ओके. पण तरीही नायिका वाचकाचे मन जिंकते. जरी ती विक्षिप्त आहे तरी पण ती वाचकाचे मन जिंकते. तर तिची वडिलांच्या बाबतीत काळजी. आता तिचं स्वभाव एक वैशिष्ट्य सांगितलं आहे. सगळ्यात पहिले तिच्या वडिलांच्या बाबतीत तिला काळजी असते. नंतर संसार थाटण्याआधी स्वनजरेने जग पाहायची, हे सुद्धा त्याचं स्वभाव वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. नंतर निसर्ग बघायचा असतो तिला. नंतर माणसांचे, समाजाचे, भोवताली घटनांचा व वातावरणाचा रोख घेऊन त्याचे मूल्यमापन करायचे तिच्या विचारात, आणि तिच्या वडिलांच्या विचारांचा पगडा यात अंतर पाहायचे. या सगळ्या गोष्टी तिला अंतर पाहिजे असते. ठीक आहे. 5 वर्ष एकटी राहून जगणे, स्वतःहून आयुष्य कसे असते हे ओळखण्याची जिद्द तिच्यामध्ये असते. कोणी तिला याचा हिशोब विचारता कामा नये. तिने आधीच सांगितलं की मला कोणी विचारायचं नाही की मी कशी जगते, काय करते, कुठे काम करते, कोणाशी बोलते, काय माझ्याशी अजिबात संपर्क ठेवू नका, मला माझं जगू द्या. ठीक आहे. नंतर यात नायिकेचा कणखरपणा दिसतो. याच्यात काय दिसतं आपल्याला? ती नायिका किती कणखर आहे. तिला समाज ओळखायचा आहे, समाजात राहून आणि व्यक्तीही समजून घ्यायच्या आहेत, ओळखायच्या आहेत स्वचातुर्याने. म्हणजे तिला समाज तर ओळखायचा आहे, पण दुसऱ्याच्या सावलीत न राहता, कोणाचा आधार न घेता स्वकर्तृत्वावर. ठीक आहे. स्वतःच्या चातुर्याने, बुद्धीचा वापर करून. ठीक आहे. आणि मग येथे तिची जिज्ञासू वृत्ती दिसते. वेगवेगळे पैलू तिच्यासोबतचे आपल्याला दिसतात. ठीक आहे. स्वबळावर शोध घ्यायचा आहे, माणसाचा आणि समाजाचा. ठीक आहे. त्याचबरोबर स्वतःचे कार्यक्षेत्र म्हणजे करिअर देखील तिला सांभाळायचं आहे. ठीक आहे. तिला तिचा करिअर निवडायचा आहे, आणि ते व्यवस्थित समजून सांगण्याचे ही सामर्थ्य, ही बुद्धी खात्री पटेल असे स्वतंत्र विचार. आता अनुचे वडील काय म्हणतात की त्या वडिलांचं काय इच्छा असते की हिने डॉक्टर व्हावं, कारण ती तल्लख बुद्धीची असते. अशा आपले आयुष्यात आपण बघतो की आपले पालक म्हणतात की नाही तुला हे व्हायला हवं. काही की मुलं, आपण 3 इडियट्समध्ये बघितलं ना, जबरदस्ती त्यांची इच्छा नसताना ते ऐकून घेतात, पण त्या क्षेत्रामध्ये त्यांचा अजिबात रस नसतो, पण आईवडिलांनी म्हणून ते असं करतात. हे तिला नको आहे. ती म्हणते की नाही, ती तल्लख असते, तिला माहिती असतं, पण मग ती परिचारिका म्हणजे नर्स म्हणून आपला पेशा निवडते. पण तू हे का निवडलं याचं उत्तर देखील द्यायला आपण कणखर हो. आपल्या खंबीरता पाहिजे, परिपक्वता पाहिजे. खूप जण विचारतात की अरे तू इतकी हुशार होती, तू नर्स झाली. पण नर्स म्हणजे काय, काही कमी पणाचं क्षेत्र नाही आहे. त्या प्रत्येक क्षेत्र हे मान देण्यासारखे असते. नट असो, नटी असो, शिक्षक असो, नर्स असो, डॉक्टर असो, कुठल्याही क्षेत्र, टॅक्सीवाला असो, कुठलंही क्षेत्र चांगलंच असतं.
फक्त बघण्याचा दृष्टिकोन जर चांगला असेल तर तुम्हाला चांगलंच दिसेल. वाईट जर तुमची बुद्धी चांगली नसेल तर तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीमध्ये वाईट गुणच दिसतील. नटीचं क्षेत्र असं म्हणतात की नाही नाही ती लाईन चांगली नसते. का चांगली नसते? कारण तुमची दृष्टी तशी. अरे अशी किती लोक आहेत की जिथे त्यांनी राहून नाव स्वकर्तृत्वावर नाव कमवले. आणि प्रत्येकच व्यक्ती तसा नसतो. तुमचा दृष्टिकोन जर चांगला असेल तुम्हाला समोरचा व्यक्ती चांगलाच दिसेल. पण तुमच्या मनात पट कारस्थान असेल, तुम्ही वाईट बुद्धीचे कुबुद्धीचे असाल तर तुम्हाला तसंच दिसेल. ठीक आहे. म्हणून ती म्हणते की आपण जे क्षेत्र निवडतो ते आपण का निवडलं याचं उत्तर देण्याची परिपक्वता आपल्यामध्ये हवी. ठीक आहे. आणि मग स्वनिर्णय हवा. येथे स्वनिर्णय घेण्याची धाडसी वृत्ती तिची दिसते. ठीक आहे. आणि पण हीच नाही का, काहीच कालावधीत सुनीता या पात्राशी प्रेमळ स्वभावामुळे धागा जोडते. सुनीताची मुलगी मरण पावते. ठीक आहे. थोड्या दिवसाची आजाराने मरण पावते. थोड्या दिवसामध्ये त्यांचे ऋणानुबंधू जोडतात आणि ह्या मुलीच्या मृत्यूमुळे आणि तिच्या अनुच्या आयुष्यात ती आल्यामुळे एकदम कलाटणी तिच्या आयुष्याला मिळते. असं सुद्धा आपल्या जीवनात घडतं. आपण वेगळं आयुष्य जगत असतो, केव्हा कोण भेटेल आणि आपल्या जीवनात कसा बदल होईल हे सांगता येत नाही. हे त्याच्या हातात असतं. ठीक आहे. तर तसं होतं. तर सुनीता या पात्राशी प्रेमळ स्वभावामुळे धागा जोडते. सुनीता हे जग सोडण्याआधी तिची खाऊसाठी ठेवलेली नोट तिच्या आईला अनु म्हणजे नर्स परिचारिका जिला मराठीमध्ये म्हणतात ला द्यायला सांगते. सुनीता जी हे जग सोडून जाते पण ती हे जग सोडायच्या आधी ती तिच्या आईला काय म्हणते, आई तुझी मला खाऊचे जे पैसे दिले ते उषाखाली जे ठेवले त्याच्यातले हे पैसे तू अनुला दे. अनुताई नर्स जी परिचारिका तिला दे. ठीक आहे. आणि आता भाऊक अनु ती नोट जपून ठेवते. अनुसुद्धा म्हणजे कशी थोड्या वेळासाठी ती आयुष्यात आलेली असते पण तिला हे माहिती असते की आपलं नातं जुळलं या मुलीशी. ती नोट ती आठवण म्हणून ठेवते. आणि खजिन्यासारखी ती ठेवते जपून. आणि हरवल्यावर पुन्हा शोध घेऊन ती मिळवण्यासाठी ती नोट हरवल्यावर लेखक त्यांना माहीत नसतं ती नोट त्या बेडदाप्यांना देऊन देतात. पण जेव्हा अनुला हे कळतं ती ताबडतोब त्या नोटेच्या शोधाच्या साठी निघते. कुठलाही विचार न करता. कारण तो तिच्यासाठी खजिना आहे. काही आठवणी आपण स्मृतीत ठेवतो त्या आपल्याला खजिन्यासारख्या असतात. काही आठवणी आपण आपल्या आयुष्यात काही लोक येतात त्या आठवणी आपण जपून ठेवतो. तो व्यक्तीसुद्धा आपल्या आठवणी जपून ठेवतो. अशा रीतीने आपण परस्परांच्या संबंधात असतो बुद्धीद्वारे. थ्रू मेमरीज वी आर क्लोज टुगेदर. कारण की एक तर व्यक्ती तो गेलेला असतो जग सोडून, त्याच्या स्मृती नेहमी असतात. काही तो असतो पण आपण कधी भेटू शकत नाही. असं पण होतं जीवनात. ठीक आहे. पण इथे काय होतं ती मुलगी जग सोडून जाते पण त्या स्मृती तिच्या अनुच्या मनात कायम आहेत खजिन्यासारख्या. पती नोट मिळवण्यासाठी आकाश पाताळ एक करते. ह्या नायिका अनुची भावना प्रधान हा गुण दिसतो. किती भावना प्रधान असते. व्हेरी सेन्सिटिव्ह अँड शी नोज दॅट आय हॅव टू सेव्ह दीज मेमरीज. दे आर लाईक ट्रेजर फॉर मी. ठीक आहे. म्हणजे माणूस का हळवा पण असतो, कणखर जिद्दी जरी असला तरी कुठे ना कुठे त्याला काही आयुष्यात असे धडे मिळतात, काही अनुभव असे मिळतात की तो माणूस हळवा पण त्याचा हा गुणसुद्धा बाहेरतो. भावनाप्रधान हा गुणसुद्धा लोकांना दिसतो. ठीक आहे. आणि एका रुग्णासाठी ती सगळ्यांना धारेवर जाते. ती लेखकाला बोलते, तिच्या पत्नीला बोलते, जो तिच्या रस्त्यात त्यांना बोलून तिचा राग व्यक्त करते. कारण की तिला ती नोट हवी असते आणि ती स्मृती असते अविस्मरणीय अशी. म्हणून ते सुद्धा रूप आपल्याला दिसतं. ठीक आहे. आणि सगळ्यांना धारेवर धरते. तिची जिद्दही दिसते की नाही मला ती नोट हवी आहे, मी काही का होईना मी त्या नोटीचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. तर जिद्द दिसते आपल्याला. सुनीताची आई तिला 25 रुपयाचा एक तरी रुपयाची नोट ठेवण्यास म्हणते. तिच्या भावना जपण्यासाठी अनु ती घेते. 25 रुपये त्या मुलीची आई तिला देते की हे तू ठेव. पण ती म्हणते नाही तुम्ही हे सगळं दान करा. पण मग तिची आई म्हणते एक नोट तरी तू आठवण म्हणून ठेव. तर अनु काय करते, ठीक आहे, भावना जपण्यासाठी ती एक नोट त्याच्यातली आपल्याजवळ ठेवते. आणि यात आपल्याला काय दिसतं, अनुचा आदरभाव, आत्मीयता आणि समंजसपणाही दिसतो. कुठेतरी ती जिद्दी, कणखर, विक्षिप्त अनु इथे कशी दिसते, आदरभाव असणारी, आत्मीयता दाखवणारी आणि समंजसपणाही
इथे दिसतो तिचा. ठीक आहे, म्हणजे माणसात वेगवेगळे गुण असतात. प्रसंगी वेळप्रसंगी तो आपलं रूप दाखवतो. ठीक आहे. कॅमेलियन चेंजेस कलर अकॉर्डिंग टू द नेचर. इवन वी हॅव टू चेंज द कलर्स, पण चांगल्या रीतीने, वाईट बुद्धीने नाही. आपण रंग आपले पण रूप बदलतो आपण, पण का कसे कुबुद्धी न ठेवता सद्बुद्धीने आपण रूप बदलू शकतो. आपण खूप आज हळवे आहोत, आपण आपल्याच आयुष्यात अडकलेलो आहे, पण समोरचा व्यक्ती जर आपल्याला आनंद देत असेल, त्याला आनंद द्यायला आवडत असेल मनाने, जर तो मनाने आपल्याला आनंद देत असेल तर आपण त्याच्यात स्वखुशीने त्याला आपल्या आयुष्यात लेट हिम एंटर. येस, ओके, लेट हिम हर एंटर, पण त्याच्यात कुठली स्वार्थ नको, तर त्या मैत्रीला अर्थ आहे किंवा त्याच्या आपल्या आयुष्यात येण्याला अर्थ आहे. ठीक आहे. तर बाकी पैसे ती धर्मपेटीत टाकायला सांगते, यात तिची कार्याबद्दलची निष्ठा दिसते. आजकालचे डॉक्टरही कसे असतात की हां हमको ठीक चाहिए, अभी तुम्हाला आता डिस्चार्ज मिळाला, आमचे पैसे कुठे? त्यांना पगार तर मिळत असतो. हे सगळीकडे आहे, हॉस्पिटल नाही, सगळीकडे आपण बघतो की बक्षीस. दिवाळीत वगैरे आपण बघतो, जे आपण कधी वर्षभर त्यांचे तोंड बघितले असतात ते लोक बक्षीस मागायला येतात. कर्तव्य काही नसतं, पण खूप वेळा आपण देऊन देतो. कधी कधी आपल्याला राग येतो की नाही, तू तर काम काहीच केलं नाही. ठीक आहे, पण इथे तिची काय दिसतं की ती हे पैसे घेत नाही. याच्यात आपल्याला काय दिसतं, कार्याबद्दलची तिची निष्ठा, प्रेम दिसतं. पूर्णपणे ती समर्पित आहे परिचारिका सेवेसाठी. ती म्हणते की नाही, हे पैसे माझे नाही, ही माझी सेवा होती, मी केली. ठीक आहे. आता याच्यात माणुसकी पण दिसते तिची. आणि कथेच्या शेवटी हळवी नायिका वाचकाला स्तब्ध करते. ठीक आहे, म्हणजे ही अनु जिच्याबद्दल आपण विक्षिप्त आहे, कणखर आहे, पण शेवटी हीच अनु पूर्णपणे रंग बदललेली, पूर्णपणे वेगळी आपल्याला जाणवते. ठीक आहे. आता 1 रुपयाच्या नोटे व्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हाला महत्त्वाचे वाटतात ते स्पष्ट करा. ठीक आहे. आता उत्तर करण्याचं की मी माणूस शोधतोय या कथासंग्रहातून घेतलेली शोध ही कथा आहे. पहा, खरं कथा कोणची ही? मी कथासंग्रह आहे, मी माणूस शोधतोय. माणूस शोधणं इतकं सोपं नसतं. हा समाज आहे, त्याच्यात पाशवी वृत्तीचे माणसं आहेत. काही चांगलेही आहेत, काही कटकारस्थान करणारे आहेत, काही मुखवटे घेऊन चालणारे आहेत. ठीक आहे. आपल्याला माणूस शोधायचा आहे, त्याच्यातली ही कथा आहे, शोध. तर ही कथा व पु काळेंनी एका छोट्या कथेत मानवीय स्वभावाचे विविध पैलूंची वाचकाला दर्शन घडवली आहे. ठीक आहे. आणि या कथेत खरंच खूप शोध वाचकाला लागतात. खरंच याच्यात खूप शोध आपल्याला लागतात. आबासाहेबांचे चांगले पालकत्व. आबासाहेब म्हणजे अनुचे वडील. अगदी चांगल्या रीतीने आपल्या मुलीला अनुला ते वाढवतात. तर पालकांनी कसं वागावं, कसं खूप वेळ आपल्याला मुलांबरोबर त्यांचे निर्णय ऐकून घ्यावे लागतात, त्यांना साथ द्यावी लागते. हे आपल्याला आबासाहेबांकडनं शिकायला मिळतं. तर एक चांगले मित्र म्हणून वागणे, मुला मुलीत भेदभाव न करणे, मुलीला तिचे स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी सूट देणे, आबासाहेबांचा खरे तर त्यांच्या मुलीच्या विचारांचा शोध घेऊन तिला तिच्या रीतीने जीवन जगण्याचा मार्ग मोकळा करून देणे, असे खूप पालक असतात. हे गुण आपल्याला आबासाहेबांमध्ये दिसतात की त्यांनी मुलीला ठीक आहे स्वातंत्र्य दिलं, ठीक आहे तू आपलं आयुष्य जग 5 वर्ष, मी मुलामुलीमध्ये भेद करत नाही, तुझं आयुष्य त्यांनी सूट दिली. ठीक आहे. आणि शोध त्यांनी साथ दिली. असं खूप वेळ आपल्याला मुलांसाठी खूप पालक करतात, काही नाही करत. ठीक आहे. काही म्हणतात की नाही आम्ही जसं म्हणून तुला वागवलं, पण इथे तसं दिसत नाही. म्हणजे आपल्याला हा थोडंफार शिकायला मिळतं याच्यातून की पालकांना कधी कधी नमतं घ्यावं लागतं मुलांपुढे. ठीक आहे. आता दुसरं म्हणजे अनुचा स्वनजरेने समाजात राहून समजण्याचा शोध. हा एक पात्र अनु. ठीक आहे. एक आबासाहेबांचं बघितलं, आता अनु की समजण्याचा शोध, माणसाचा शोध, अनुभव घेऊन ते स्वतः कसे अनुभवायचे याचा शोध. आपल्याला कोणी किती सांगितलं की हा खूप चांगला आहे, खूप छान आहे, तुझ्याशी असं वाग, हा मित्रच आहे, ही मैत्रीण खूप चांगली आहे, पण नाही. ठीक आहे, आपण ऐकून घेतो, पण आपल्याला स्वतःला जो अनुभव येईल त्याच्यावरून आपण त्याची ओळख आपल्याला पटते की हा माणूस माझ्याशी असा वागला, ठीक आहे तिच्याशी चांगलं वागलं, माझ्याशी असं का वागला, मी असं काय केलं. मतभेद होतात, मतभेद सगळ्यांचेच होतात, पण कधी तरी कुठेतरी मग आपल्याला सेटल व्हावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं. तर हे सगळ्यांच्या स्वभावात नसतं. मी कशाला करू,
असं असतं. करेल ती, तिला बोलायचं असलं बोल, नाही तर नाही. हा हेकेखोरपणा, ॲटिट्यूड, घमंड हा मरेस्तोर स्वभाव जात नाही म्हणतात ते. आपण असे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. तेव्हा ती काय करते की या स्वविचारांचा आणि तिच्यावरील वडिलांच्या विचारांच्या पगडा यातील अंतराचा शोध तिला घ्यायचा असतो की माझ्या वडिलांचा विचार आणि माझा विचार याच्यात किती फरक आहे, हा मी जोपर्यंत स्वतः माझ्या नजरेतून बघत नाही तोपर्यंत मला कळणार नाही. ठीक आहे. तिसरे म्हणजे भिडे दाम्पत्य. ठीक आहे. म्हणजे भिडे पती पत्नी माणुसकीने वागून मदत करून अडल्या नडल्यास मदतीला धावून जाऊन समाजात माणुसकी आहे, बांधिलकी आहे हा आरसा समाजाला दाखवण्याचा शोध. आता भिडे दाम्पत्य त्यांना ते पती पत्नी दोघं मिळून समाजकार्य करतात. म्हाताऱ्याला ॲडमिट करतात, टॅक्सीवाल्याला जाऊन जबानी देतात, पोलीस चौकात त्याला वाचवतात. शोध नोट्याच्या शोधात तेही हातभार लावतात. त्यांची काही गरज नसते, करतात, त्यांचा काही सहभाग नसतो, पण तरी देखील कारण माणुसकी आहे. ते म्हणतात की कुठेतरी माणूस बांधलेला असतो आणि हा आरसा समाजाला दाखवण्याचा शोध त्यांना लागतो. ठीक आहे. आणि नंतर रुग्ण सुनीताची आई नर्स अनूमध्ये बहुधा मुलीचा शोध घेतल्याचे जाणवते. म्हणजे अनु नर्स असते, तिची सेवा ती करते, पण सुनीता जी मरण पावते मुलगी, तिच्या आईला असं वाटतं की अनु जणू काही माझ्या मुलीचं दुसरं रूप आहे, आपल्या मुलीचा शोध त्याच्यात घेते. प्रत्येक पात्र काही ना काही गोष्टीचा शोध घेतो आहे हे वाचकाला जाणवतं. लेखक व पत्नी यांचा खरी अनु कोणती कणखर कठोर विक्षिप्त की लळा लावणारी हळवी अनु याचा शोध घेतात. लेखक आणि त्याची पत्नी ही खरी अनु कोणची आहे, की कणखर आहे, की कठोर आहे, की विक्षिप्त आहे, की लळा लावणारी आहे म्हणजे प्रेम लावणारी आहे, हळवी भावनाप्रधान हळवी अनु याचा शोध घेत असतात की ही खरी कशी आहे. शेवटी टॅक्सी ड्रायव्हर जीवनाची सार म्हणजे भूतकाळ विसरून सरळ नजरेने भविष्य शोधतो. हे सगळे शोध महत्त्वाचे वाचकाला वाटतात. ठीक आहे. आता कथेचा शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. आता कथेच्या शोध या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. ठीक आहे. आता वपू काळे अगदी समर्पकरित्या शोध शीर्षक ठेवले आहे. यातील प्रत्येक पात्र कशा ना कशाचा शोध घेतो आणि त्याचे शोध हे वास्तविक आहेत. प्रत्येकाचे शोध वेगळे. आबासाहेब त्यांच्या मुलीच्या स्वातंत्र्याचा शोध घेतात, तिच्या विचारांचा शोध घेतात, तिला स्वातंत्र्य देतात आणि तिच्या मताने आयुष्य जगण्याचा तिला मुभा देतात, सूट देतात. ठीक आहे. नायिकेचा स्वतःच्या बळावर समाजाचे आणि निसर्गाची विचारांची मूल्यमापन करायचे आणि समजायचे हा शोध होता. कोणाचा नायिका कोण आहे, अनु. ठीक आहे. स्वतंत्र एकटं राहून आयुष्य काही काळासाठी घरापासून दूर राहायचे आणि स्वतःच्या नजरेने माणूस शोधायचा होता. ठीक आहे. भिडे दाम्पत्य समाजसेवा करून लोकांतील चांगुलपणा शोधतात. ठीक आहे. आणि म्हणजे कोणाची चूकही झाली तर त्याच्यातला चांगुलपणा पाहून ते शोधतात. जसं की म्हातारा टॅक्सीवाल्याच्या समोर चुकून येतो, त्याची चूक असते, पण ते हे नाही बघत की याची चूक आहे, आम्ही कशी मदत करायची नाही. त्याची चूक जरी असली तरी भिडे दाम्पत्य त्याला ॲडमिट करतात त्या म्हाताऱ्याला स्वतः, कारण माणूस की त्यांच्यामध्ये कोणामध्ये भिडे दाम्पत्यामध्ये. ठीक आहे. तर चांगुलपणा त्यांनी हे म्हटलं की चांगुलपणा प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा शोधायचा. ठीक आहे. कारण आपण समाजात या माणुसकीच्या धागाने बांधलेलो आहोत. लेखक सपत्नी अनुबरोबर राहून अनुच्या पैलूंचा शोध त्यांना लागतो. ठीक आहे. आणि टॅक्सी ड्रायव्हर जीवनाचे सार सांगतो. भूतकाळ विसरून भविष्यकाळाचा शोध घेण्यास जीवनाचे तात्पर्य हेच आहे याचे प्रमाणही देतो. आणि शोध हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते. प्रत्येक जण कशा ना कशाच्या शोधातच असतो. ठीक आहे. आता थोडक्यात उत्तरे लिहा. याच्यामध्ये घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. हे आपण आता बघितलं, तरी पण थोडक्यात अनुचा 5 वर्षासाठी घर सोडण्याचा विचार अगदी योग्य वाटतो. हे आपल्याला खरं योग्य वाटतं का? हो. तेही तिने स्वतःसाठी नाही तर वडिलांना वाईट वाटू नये म्हणून ती हा निर्णय का घेते घर सोडण्याचा 5 वर्ष? कारण
तिला हे माहिती असतं की आता वडील एकटे आहेत, आता उद्या माझं लग्न होईल तर पुन्हा ते एकटे पडतील, त्यांना त्रास होईल. म्हणूनच त्यांना आधीच सवय लावायची की आधीच मी जर 5 वर्ष दूर राहिली तर त्यांना आपोआप मी लग्न झाल्यावर त्यांना फरक पडणार नाही, त्यांना सवय लागून जाईल. ठीक आहे, त्या अणूचा मनाचा मोठेपणा आपल्याला दिसतो आणि त्याग दिसतो. ठीक आहे, तर ती काय करते, तेही तिने स्वतःसाठी नाही, ते वडिलांच्या वाईट पडू नये म्हणून करते. आणि अणूचं पुढे लग्न झालं ते एकटे राहणार म्हणून आताच दूर राहून तिने त्यांना आतापासून एकटे राहण्याची सवय लागण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांना वाईटही वाटणार नाही. इतकी दूरदृष्टी असणे दोघांसाठीही चांगली होती. ठीक आहे, अणूला माणूस, समाज, निसर्ग, घटना, जग या सगळं काही तिच्या नजरेने अनुभवायचे होते. संसारात पडण्यापूर्वी तिला तिचे स्वतःची विना कोणाच्या हस्तक्षेपाने काही वर्षात स्वतंत्र एकटे जगायचे होते आणि सगळ्या गोष्टींचे मूल्यमापन स्वतंत्ररित्या करून तिच्या स्वतंत्र नजरेने जग बघायचे होते. ठीक आहे, म्हणजे की जर काही झालं काही आयुष्यात तर आपल्याला आपलं कोडं सोडवता आलं पाहिजे. ठीक आहे, आता पहा, कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध तुमच्या शब्दात घ्या. टॅक्सी ड्रायव्हर शिक्षित होता. ठीक आहे, तो शिक्षित होता. खूप वेळा असं पाहायला मिळतं आपल्याला की जीवनात चांगले शिकलेले लोक, चांगले पदवीधर लोक, पण काही कारणास्तव त्यांना जॉब मिळत नाही, काम मिळत नाही, तर मग ते कुठलेही काम तयार असतात कारण की त्यांना जगायचं असतं, त्यांना परिवार असतो किंवा स्वतःचं पोट पोसायचं असतं, परिवाराचं पोसायचं असतं. आता या कोरोनाच्या काळात हा अनुभव खूप दिसतो की चांगल्या पदावर असलेले लोक, ती कंपनी बंद पडली, कोरोनामुळे त्यांना काढण्यात आलं कारण की पैसे द्यायला त्या कंपनीजवळ पैसे नव्हते. तर ते कुठेही मी फुलं विकणारे बघितले की त्यांनी म्हटलं की मॅडम मी चांगल्या कंपनीत होतो पण मला आता त्याच्या मालकाजवळ पैसेच नाही आम्हाला द्यायला, आमचे पगार काढायला, तर आता मी फुलं विकायचं काम करतो. हे मी स्वतःचा माझा अनुभव आहे. तर हे आपल्या जीवनात असंही घडतं. ठीक आहे, पण इथे मी वेगळी गोष्ट आहे, पण मी असंच सांगते की ह्या कोरोनाच्या काळात जास्तच जीवन आणि माणसं जवळून बघायला मिळाली की जीवन कसं असं होऊ शकतं, किती पटकन बदल होऊ शकतो आपल्या जीवनात. ठीक आहे, काळ कसा बदलतो. तर टॅक्सी चालवायची शिकून या पेशात आला. त्याच्या टॅक्सीत कोणी चांगला पॅसेंजर बसला की त्याला तो उतरून नये असे वाटेल. आता तो टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणतो की कधी कधी माझ्या टॅक्सीमध्ये इतके छान छान लोक यायचे स्वभावाने की असं वाटायचं की हा माणूस उतरलाच नाही पाहिजे, नेहमी याच्याशी बोलत राहावं. हे त्याचे अनुभव आहे. तसं आपल्या आयुष्यातही होतं की आपल्या घरी जर कोणाला अपरिचित माणसाच्या दुसऱ्या कोणाकडनं ओळख झाली आणि आपण इतक्या जवळ तो व्यक्ती इतका आवडायला लागतो की नाही हा नेहमी आपल्या घरी आला पाहिजे आपल्याशी बोलत, तसं याच्याकडे. ठीक आहे, तर मग तो म्हणतो की पण डेस्टिनेशन ठरलं असतं. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की तो म्हणतो की मला असं वाटतं की काही चांगलीचे पॅसेंजर माझ्या गाडीत बसतात तर ते लोक उतरू नये असं वाटतं. पण प्रत्येकाचं डेस्टिनेशन ठरलेलं असतं. प्रत्येकाला कुठे ना कुठे थांबायचंच असतं. प्रत्येकाची वेळ थांबण्याची एक मंजिल जिसको बोलते वहाँ भूत नाही पडता. ठीक आहे, तर हे तसं आहे की नाही, त्याला तिथे थांबायचं असतं, त्याला विसरून नव्या पॅसेंजरचं स्वागत करावं लागतं. म्हणजे चेंज, बी रेडी टू हॅव अ चेंज, सी द चेंज. म्हणजे आता याला उतरत हो, याला तर भाग उतरायचं, याला याच्यापासून आता दुरावा येईल नाही, पुढे सरकायचं, दुसरं कोणी बसेल, दुसऱ्यासाठी तयार राहायचं. बी रेडी फॉर अनदर फेज ऑफ लाईफ, म्हणजे याचा अर्थ असा आहे. ठीक आहे, तर दुसऱ्या पॅसेंजरचं स्वागत करावं लागतं. म्हणजेच भूतकाळ विसरून भविष्याचा ध्यास घ्यावा लागतो. म्हणजे तो आपल्या पेशेद्वारेच हे साथ देतो जीवनाचं की पॅसेंजर उतरला, त्याचं डेस्टिनेशन ठरलेलं आहे, त्याला उतरायचंच आहे, तो सतत प्रवास थोडी करणार आहे, कुठे ना कुठे त्याला थांबायचं आहे, तो तिथे थांबतो कारण त्याला तिथे जायचं आहे. पण तो झाला भूतकाळ. आता पुढचा मनुष्य माझ्या गाडीत बसेल, टॅक्सीत बसेल, मला आता वर्तमान बघायचं आहे, हा पण जाईल पुन्हा. मला माझ्या पुढचं भविष्याचं बघायचं. लोक येत जात राहतील माझ्या गाडीमध्ये, माझ्या टॅक्सीमध्ये. तसंच आपल्या जीवनात लोक येत जात राहतील, कोणी चांगले कोणी वाईट. आयुष्य हे चांगल्या वाईट लोकांचा अनुभव घेण्यासाठीच असतं. ओके,
तर तो म्हणतो की विसरून भविष्याचा ध्यास घ्यावा लागतो आणि हातातून गेलेली निसटलेली गोष्ट अशा मिळत नसतात. हे त्याने सांगितलेले जीवनाचे सार अगदी खरे आहे. आपली नजर सरळ हवी भविष्याकडे. झाले गेले विसरून जावे, नव्या वाटेवर चालत राहावे. झाले गेले विसरून जावे, नव्या वाटेवर चालत राहावे. म्हणजे जे गेले, जे घडलेलं आहे त्याला विसरून जायचं आणि नव्या जे आपल्या पुढ्यात येईल त्याच्यासाठी तोंड देण्यास समर्थ राहावे. ठीक आहे. आता स्वतःचा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेले जीव दुसऱ्याचा ऐकतो, त्या क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो. या विधानाबाबत तुमचे विचार लिहा की याच्यात असं काय आहे, म्हणजे का म्हटलं आहे. आता आपलं मत, हे माझं मत आहे, तुम्ही तुमच्या मनाने काही लिहू शकता. खरंच, आता उत्तर काय, खरंच जर आपला मेंदू हा आपलाच आहे तर मग आपण दुसऱ्याच्या विचारांचा पगडा आपल्यावर का बसू देतो. हे खूप वेळा असं वाटतं ना. ठीक आहे, आपण ॲडवाईस कोणाला मागतो की ठीक आहे तुझं मत काय आहे, पण आपण असं का करायचं. ठीक आहे, आपण खूप वेळा गोंधळलेलो असतो, आपल्याला खूप वेळा कळत नाही की आपण आता काय करायला हवं, आपण काय निर्णय घ्यायला पाहिजे. पण तरी देखील मेंदू आपल्याला स्वतंत्र देवाने दिलेला आहे ना. मग आपण दुसऱ्याचं काय ऐकायचं. दुसरं जर आपल्याला कोणी काही वाईट म्हणतं आपण का वाईट वाटून घ्यायचं. मला असं वाटतं पण कारण आपण हळवे असतो. पण खूप वेळा आपल्याला कठोर व्हावं लागतं. आपले निर्णय हे आपलेच घ्यावे लागतात. काही काही लोक वाईट निर्णय, चुकीचे निर्णय देतात की होऊ द्यायचं वाईट आणि आपण त्याच्यात अडकतो. असं न करता स्वतंत्र बुद्धी आपल्याला जेव्हा दिलेली आहे ती कशासाठी आहे, वापर करा त्याचा, योग्य तो वापर करा. ठीक आहे. तर आपणच आपला शोध घ्यायला समर्थ पाहिजे. आपण आपले अनुभव सांगू शकतो पण दुसऱ्याला पूर्णतः देऊ शकत नाही. हे आपले अनुभव हे माझेच असतात. आपण हे दुसऱ्याला तू असं नाही म्हणू शकतो की हा माझा अनुभव तू घे गं, ही माझ्याशी खूप वाईट वागली, हा माझा अनुभव तू घे. नॉट पॉसिबल, इट इज इम्पॉसिबल. तो त्याचा अनुभव, त्याचं जीवन आहे. हे माझे अनुभव फक्त माझेच आहे, हे मी कोणाला वाटू शकत नाही. दॅट इज सेन्सलेस. आणि हे विधी हे लिखित आहे. जे होणार ते होणार. ते घडलं, माझ्यावर जे घडलं ते इच्छेवर झालंच पाहिजे असं नाही. ठीक आहे. आणि आपल्या अडचणीवर आपणच तोडगा काढायचा असतो. आपल्या अडचणींवर आपलाच तोडगा आपल्याला काढायचा असतो आणि आपलं जीवन हे आपलं असतं, दुसऱ्याचं नाही. ठीक आहे. आपल्यावर, आपल्या विचारांवर दुसऱ्याचे नियंत्रण अजिबात नको. हे खूप वेळा आपण गोंधळून जातो जीवनात आणि असं होतं की याला विचारायचं. आपण 4 जणांकडे जातो, 4 जण आपापल्या बुद्धीने आपल्याला मत देतात. पण ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ठीक आहे. मग आपण काय करायचं, दुसऱ्याच्या विचारांचं नियंत्रण आपल्यावर अजिबात होऊ द्यायचं नाही. ठीक आहे. आपणच आपले जीवनाचे धडे घ्यायचे असतात, आपणच आपले निर्णय घ्यायचे असतात. ठीक आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपण स्वतंत्ररित्या आपल्या दृष्टिकोनातून जगलं पाहिजे. जसं अनुनी म्हणतात. ठीक आहे. आपण आपल्या दृष्टिकोनातून जगायचं. आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपण करायचं. लोक नाव ठेवणारच आहे कारण हा समाज आहे. आता कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा. ठीक आहे. आता याच्यात मी आता तुम्हाला आवडलं की नाही हे प्रत्येकाचं आपले आपले विचार राहतील, पण मला हे पात्र आवडलं तर त्याच्या अनुसरून मी उत्तर लिहिलेलं आहे. ठीक आहे. कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे आवडण्यासारखेच पात्र आहे. खरं स्वतःच्या पेशाद्वारे सुंदररित्या उदाहरण देऊन सोप्या शब्दात जीवनाचे गहन सार त्यांनी सांगितले आहे. ठीक आहे. त्याने नर्स म्हणजेच परिचारिका, ज्याला मराठी शब्द परिचारिका, आणि ड्रायव्हर या पेशात समानता दाखवली आहे. ठीक आहे. ती बाखाणण्याजोगी आहे. विचार केला तर प्रत्येक पेशा हा जीवनाचे अर्थ सांगून जातो. ठीक आहे. फक्त ते ओळखायची नजर पाहिजे. जसं पूर्वी मी आधी सांगितलं, कुठलाच पेशा वाईट नसतो. फक्त त्याची आपली जर नजर चांगली असेल तर पुढचा पेशा आपल्याला चांगलाच वाटेल. वाईट वृत्तीचे आणि वाईट नजरेच्या लोकांना प्रत्येक गोष्ट वाईटच दिसेल. ठीक आहे. तर दुःख पर्वतावरे असले तरी त्याच पर्वतावर नजर ठेवण्यापेक्षा दुसऱ्या पर्वतावर चढाई करून शिखर गाठायचे असते. ठीक आहे. दुःख सुख हे हातात हात घालूनच येतात. हे आयुष्य ह्यांच्या संगतीनेच चालायचे असते. ठीक आहे. आता पारिभाषिक शब्द
जसं ॲडमिट आहे, याच्यात इंग्लिश शब्द खूप आलेले आहेत, तर त्याला मराठी शब्द मी पर्यायास लिहिले. ठीक आहे, ॲडमिट त्याला काय मराठी शब्द आहे, दाखल किंवा दोन अर्थ होतात. एक म्हणजे दाखल करणे, ॲडमिट करणे हॉस्पिटलमध्ये म्हणजे दाखल केलं. आता आय ॲडमिट माय मिस्टेक, याचा अर्थ काय, स्वीकारणे, अशी दोन अर्थ होतात. ठीक आहे. दुसरं डॉक्टर, डॉक्टरला दुसरा मराठी शब्द वैद्य. डीन, DEN, डीन म्हणजे अधिष्ठाता, जो मेन असतो हेड. ठीक आहे, अधिष्ठाता. मेट्रन, मेट्रन म्हणजे अधिसेविका, जी स्त्री मेट्रन असते तिला अधिसेविका म्हणतात. ठीक आहे. पेशंट, पेशंट म्हणजे रुग्ण. आता पेशंट म्हणजे जो रोगी असेल तर रुग्ण, दुखणेकरी, शोषिक, धीमा. आणि एक दुसरा अर्थ आहे सहनशील. बी पेशंट असं म्हणतात, बी पेशंट, हॅव पेशन्स इन युअर लाईफ, धैर्य ठेव, त्याला म्हणतात सहनशील. अशी दोन अर्थ. ठीक आहे. फिजिशियन, फिजिशियन म्हणजे वैद्य किंवा हकीम. हकीम ॲक्च्युली हा फारसी शब्द आहे, पण खूप सारे, प्रत्येक भाषा ही शुद्ध नाही आहे. प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेतले शब्द आपण वापरतो. उर्दू, फारसी, मराठीमध्ये आहेत, हिंदी शब्द आहेत, हिंदीमध्ये देखील उर्दू फारसी शब्द आलेले आहेत. आपल्या ह्याच्यात आहे, जसं इंग्लिशमध्ये पण फ्रेंच वर्ड्स आहे, लॅटिन आहे, ग्रीक आहे, तसंच. ठीक आहे. तर रुटीन, रुटीन म्हणजे नित्यक्रम. सर्जन, सर्जन म्हणजे शल्य विशारद. स्टॅमिना म्हणजे त्राण, तग. स्टेथोस्कोप, स्टेथोस्कोप लावतात की नाही डॉक्टर, त्याला मराठी शब्द आहे स्पंदका नळी. 3 शब्द आहेत याला, स्पंदका नळी, स्पंदनळी आणि तिसरा आहे ठोके नळी. ठोके चेक करतात ना, ठीक आहे, असे 3 शब्द आहेत. ठीक आहे. आता शब्दार्थ. उबग येणे म्हणजे कंटाळा येणे, खुंटणे म्हणजे थांबणे, गळ विनवणे, जिव्हारी लागणे म्हणजे दुःख होणे, मनाला बोचणे, अशी 2 अर्थ. ठीक आहे. नडणे म्हणजे आड येणे, पाचारण करणे म्हणजे बोलावणे, आणि विक्षिप्त म्हणजे विचित्र, लहरी, तरेवाईका. ठीक आहे. तर इथे हा मी स्वाध्यायाद्वारे शोध या कथेचा अर्थही समजून सांगितला. तर इथे मी थांबते आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.